नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 1च्या ऐच्छिक मराठी या पेपरसाठी अक्षरबंध या पुस्तकातील काही कथा आपण बघतो आहे. विशेषतः या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 जे तुम्हाला भाग आहेत, टॉपिक आहेत, त्याच्यापैकी पहिले 2 टॉपिक हे कथेच्या संदर्भातील आहेत आणि भास्कर चंदनशिव यांची ग्रामीण कथा याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासावी लागणार आहे. पहिल्या भागामधल्या 3 कथांचं विश्लेषण किंवा या कथेमध्ये सांगितलेला आशय, अभिव्यक्ती, सौंदर्य आपण समजून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर आता दुसरा टॉपिक जो आहे किंवा दुसऱ्या भागामध्ये ज्या 3 कथा आहेत आणि या कथामधून आलेला आशय, या कथेतली पात्र, या कथेतलं मनोविश्लेषण, या कथेमधला सामाजिक आशय सर्व आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. या 3 कथा पाहिल्यानंतर या ऐच्छिक मराठीच्या अक्षरबंध या पुस्तकातला असणारा जो भाग आहे तो इथं संपणार आहे. विशेषतः मराठी साहित्यामध्ये कमीत कमी पात्रांच्या साहाय्याने कमीत कमी आशय व्यक्त करणारी अशी एखादी कथा ज्या वेळेला लिहायला सुरुवात झाली त्यावेळेला त्यावेळीचं सामाजिक वास्तव, त्यावेळेच्या कौटुंबिक सगळ्या किंवा जाणीवा त्या कथेतून चित्रित झाल्या. पण नंतरच्या भागामध्ये आपल्याला कथा बदलत गेली, लघुकथा आली वि. स. खांडेकरांची आणि मग नंतर 1960 नंतरच्या काळात किंवा 1940 नंतरच म्हणा की ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारं सगळं वास्तव सत्य त्या कथेमधून चित्रित होत आलं आणि मग ग्रामीण साहित्याचा एक स्वतंत्र प्रवाह सुरू झाला. त्याच्यामध्ये 1980 नंतरच्या समाज वास्तवाचं, एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं चित्रण ज्या वेळेला कथेतून होऊ लागलं त्यावेळेला ती कथा त्या परिसराशी एकरूप झाली. त्या परिसराचं एक स्वतंत्र विवेचन स्पष्ट करणारी ती कथा म्हणून लेखली गेलेली आहे. आणि अशा वेळेला आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये भास्कर चंदनशिव हा मराठवाड्यातला एक ग्रामीण कथाकार की दलित वास्तवाचं जीवनाचं चित्रणसुद्धा इतक्या सक्षमपणे आपल्या कथेतून करतो आणि मग कळंबसारख्या एका शहरालगत त्याचं छोटंसं गाव आणि त्या गावाच्या परिसरातली माणसं, तिथल्या जाणीवा, तिथल्या सगळ्या शेतकरी जीवनाचं चित्रण एका वेगळ्या टप्प्यावरती तो कसा चित्रित करत राहतो याचं एक वास्तव सत्य या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून ही कथा जीवनाचं एक विशिष्ट नातं स्पष्ट करणारी, जीवनाचा विशिष्ट स्वतंत्र भाग स्पष्ट करणारी कथा म्हणून लेखली गेली. मानवी जीवनातल्या सर्व शोधांचा विचार जर केला तर जगण्यातलं एक वेगळेपण किंवा जगण्यात येणाऱ्या सगळ्या अनुभवाचा एक स्वतंत्र परिपाक म्हणजेच साहित्य असतं आणि त्या साहित्यातून व्यक्त होणारा जो सगळा भाग असतो तो जीवनाला कुठंतरी मनोरंजक असतो किंवा जाणून घेण्यासाठी असतो. इतरांनाही त्याच्यातनं आनंद निश्चितपणे मिळत असतो आणि अशा या जाणीवेचं, अशा या एका विशिष्ट भागाचं विवेचन या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. आता दुसरा भाग जो आहे तो 3 कथांचा आहे आणि त्याच्यामध्ये वासना ही कथा आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. पाणी ही कथा त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र अभ्यासाचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या कथेमधनं जे काही जाणून घ्यायचं आहे तेही पाहायचं आहे. तर वासना कथेमध्ये दलित जीवनाचं चित्रण येतं. दलितांच्या वाट्याला पिढ्यानपिढ्या परंपरेतनं दारिद्र्य, दुःख, अवहेलना, त्याचबरोबर जातीमधला असणारा जो येणारा जो अनुभव आहे तो फार हीन प्रकारचा अनुभव आहे, तोही या कथेमध्ये आपल्याला जाणवणार आहे. तर वासना या शब्दाचे अर्थ अनेक होतात. त्याच्यापैकी काहीतरी खायची वासना होणं किंवा लैंगिकतेतून व्यक्त होणारी वासना असणं, अशा आशयाचे आशय त्याच्यातून जरी व्यक्त होत असला तरी आत्ता इथं भास्कर चंदनशिव यांनी जी कथा लिहिलेली आहे किंवा या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जी वासना कथा दिसते ती एका दलित नायिकेची कहाणी आहे. एक दलित नायिका याच्यामध्ये तुम्हाला दिसते की जी अंथरुणाला खिळलेली आहे. राबून कष्ट करून आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तिनं प्रचंड स्वरूपामध्ये आपलं स्वतःचं जगणं जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कथेतली भागा म्हारीण जी आहे तिला तिच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जो अनुभव येतो
तिला तिच्या स्वतःच्या अनुभवाबरोबर तिची शेवटची मरणाच्या समयीची जी इच्छा आहे ती काय आहे, आणि मग तिची अविवाहित मुलगी पुतळी ती सगळी तिची इच्छा किंवा वासना कशा पद्धतीनं पुरी करण्याचा प्रयत्न करते, आणि मग तिथं सवर्णांच्याकडून येणारा अनुभव किती वाईट आणि हीन दर्जाचा आहे याचं चित्रण या कथेमध्ये आपल्याला प्रत्यक्षरित्या वाचायला मिळतं आणि किंवा अनुभवायला मिळतं. तर या अंगानं संपूर्ण जीवनाचा स्वतंत्र आविष्कार एखाद्या कुटुंबाचा, एखाद्या जातीतल्या माणसांचा इथं आपण त्यानं पाहायला मिळतो. वासना या कथेची सुरुवात करताना या भास्कर चंदनशिव यांनी फार प्रभावी असं वातावरण चित्रित केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की दिवसानं पाय मोडलं, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, दिवसानं पाय मोडलं किंवा त्यानं पाय मोडून घेतलं की दिवस मावळला किंवा संपूर्ण दिवस आता कुठंतरी संपला, आणि मग कोंडून टाकल्यागत आभाळ झाकाळून आलेलं होतं. ढोनात मोठ रिचावी तसं आलेला आभाळ म्हणून गर्जनात करत होते. म्हणजे फळाफळीच्या हाताला हात धरून वर सरकू लागले. म्हणजे सगळा भेदरलेला वारा जो आहे तो वास पसरीत धडधडू लागला, आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस जो आहे तो प्रचंड कोसळू लागला. त्याने असं वर्णन केलं आहे की पावसाची मशीनगन त्याची पाठ तडकू लागली. म्हणजे इतकं अचूक आणि इतकं विशिष्ट टप्प्याचं चित्रण भास्कर चंदनशिव करतात. आणि मग महारवाड्यातली जी कोपटा आहे ती जीव धरून कशी उभी होती, पिसाळलेली असणारी वादळी पावसानं भ्या घालणारी पोटात धडक्या घेत कसं होतं, म्हणजे या अंगाचं चित्रण आहे. म्हणजे पावसाची इतकी प्रचंड गळती होती की अक्षरशः त्या असणाऱ्या दलित वस्तीतील कोपटं जी आहेत ती हलू लागलेली होती आणि प्रचंड पाणी त्याच्यामध्ये झालेलं होतं. कित्येक दिवस या ठिकाणी कुचक्या पायावर तग धरून त्या भागा महाराणीचं झोपडं जे आहे तिथं उभा राहिलेलं होतं. आणि अशा त्या कोपटामध्ये भागा महारी या फाटक्या रगड्यागत तळमळत होती, आणि तिच्या हातापायाला अगदी म्हणजे जखमा झालेल्या होत्या. काडी सारखं तिचं शरीर या ठिकाणी त्या अंथरुणावर पडून होतं. हाडं मोडावी तर या ठिकाणी बराबर भरणारी होती. म्हणजे एक तिचं जे वर्णन आहे ते करताना अक्षरशः तिचं दुर्धर जीवन किंवा तिच्या वाट्याला येणारं सगळं जाणीव, म्हणजे रक्त आटलेल्या तोंडावरून तिचं डोळं कसं भरून आलेलं होतं. आणि मग पावसाळ्यातल्या त्या केविलवाण्या अवस्थेतनं की तिचं मन जे आहे ते कसं या ठिकाणी घोर लागल्यासारखं झालेलं होतं याचं चित्रण. 2 महिने अंथरुणावर किंवा तिला हातरुणावर असं म्हटलेलं आहे, ती उपाशीपोटीच बसून होती. आणि मग तिची तरणी-टाटी पोरगी जी आहे या ठिकाणी ती आईच्या काळजीनं तिच्या उशाला बसलेली होती. तिचं नाव पुतळी आहे. आणि मग तिच्या उश्या शेजारी बसून तिच्या काळजीनं या ठिकाणी ती सातत्यानं या ठिकाणी तिथं बसून असायची. तरणी-टाटी तिची पोरगी असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि मग रात्रंदिवस या ठिकाणी तिची सेवा करण्यात ती दंग असायची. केरू आत्यानं दिलेला पाला रोज ती नेमानं त्याला पाजत होती. म्हणजे या दलितांच्या किंवा गरिबांच्या वाट्याला दारिद्र्यामध्ये किंवा आजारपणामध्ये झाडाचा पाला यापेक्षा दुसरं काही औषध नसतं. आणि ते केरू आत्यानं दिलेलं झाडाचा पाला जो आहे तो चेचून त्याचा रस काढून ती त्या असणाऱ्या भागाला देत होती. आणि मग तिनं आणि ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धासुद्धा कशी असते त्याच्या बाबतीतला वर्णन इथं कथाकार कसं करतो, तर जांभळ ढवाळा तळलेलं 4 निवद टाकून ती पुतळी मोकळी झालेली होती. म्हणजे जांभळ ढव नावाची या अगोदरची जी कथा आहे त्या कथेमध्ये सुद्धा तिथलं त्या जांभळ ढवाचं वर्णन करताना कथाकाराने कशा पद्धतीने केलेलं आहे, तर जांभळ ढव हा सर्व गोष्टीला साक्षी आहे. म्हणजे तो प्रेमाचा साक्षी तर आहेच, पण प्रत्यक्षरित्या गावात कुणाला काही झालं, लागीर झाली तर त्या ठिकाणी त्याच्यावरून दामटा उतरून टाकणं किंवा त्याच्यावरून लिंबू उतरून टाकणं, त्याला काळं लावणं आणि मग ते तिथं नेऊन फेकून देणं आणि कुठंतरी आपल्याला त्या दैवी शक्तीतून आपण मुक्तच होणार आहे असं समज करून घेणं, असा अंधश्रद्धेचा भाग ग्रामीण जीवनामध्ये फार प्रभावीरित्या सातत्यानं आढळून येत असतो. त्याचंही चित्रण या ठिकाणी इथं केलेलं आहे. म्हणजे या कथेतली पुतळी जी आहे ती आपल्या आईला बरं वाटावं म्हणून तिथं नेऊन नैवेद्य ठेवते त्या जांभळ ढवाच्या शेजारी आणि मोकळी होते आणि त्याच्यावर हवाला देऊन टाकते की माझ्या आईला यानंतर आता बरं वाटणार आहे. आणि अशा पद्धतीने तिची जी समजूत आहे ती इथं चित्रित होते. आणि नंतर मग एका वरचेवर
या ठिकाणी ती तिची काळजी घेत होती, वरचेवर तिच्या सहवासात राहत होती, तिला सर्व काही कमी नको ते पाहत होती आणि अशा पद्धतीमध्ये तिला जणू लागीर झालेली आहे असं तिला एकंदरीत वाटत होतं. तशी एका क्षणामध्ये त्या भागानं पुतळीला हाक मारलेली आणि चटदिशी आपल्या विचाराच्या तंद्रीतून ती बाजूला गेली आणि ती आपल्या आईजवळ गेलेली आहे. आणि मग कुडाच्या बुडातून पाणी उघळत होतं आणि ते त्या कुडाच्या खालून तिच्या अंथरुणाखाली आलेलं होतं आणि त्यावेळेला पुतळी पळत गेलेली आहे आणि भागासकट ते अंथरून तिनं बाजूला केलं. त्यावेळेला पोरी म्हणून तिनं हाक मारलेला आहे आणि मग भागाला वाचा फुटली आणि काय गं आई असं ज्यावेळी ती म्हणालेली आहे त्यावेळेला तिनं तिला खाली बसवलेलं आहे आणि केविलवाण्या नजरेनं या ठिकाणी भागानं तिच्याकडं पाहत तिला आपली स्वतःच्या मनातली इच्छा जी आहे ती सांगितलेली आहे. आणि तिला बरेच दिवस तिच्या मनात एक इच्छा दाटून राहिलेली होती भागाच्या आणि तिने इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ती म्हणालेली आहे की मला ती सांगितलेली आहे की तिनं सांगितलं आहे की मला काहीतरी खावंसं वाटतं. आणि ते खावंसं वाटतं म्हणजे काय खावंसं वाटतं आहे तर ती म्हणते मला साबुती खायची आहे. साबुती म्हणजे मराठवाड्यामध्ये ते शब्दात सांगितलं आहे की मटण आणि त्याचा रस्सा असं ते म्हटलेलं आहे. म्हणजे साबुती खायची वासना झाली आहे ती म्हणते. म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा तिने वासना हा शब्द वापरलेला आहे. पुतळीला नवा पेच पडला. आपलं दारिद्र्य, आपलं कष्ट आणि आपल्या असणारी हे सगळं कौटुंबिक वातावरण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही वस्तू किंवा ही गोष्ट कुठून आणायची या चिंतेमध्ये ती इथं थांबलेली आहे. आणि तशा अवस्थेमध्ये या ठिकाणी पुतळीला प्रश्न पडला आता ही मायेची किंवा आईची वासना कशी पूर्ण करायची. आणि मग घटकाभर असाच विचार करत ती बसलेली होती. तोपर्यंत कोणीतरी बाहेरून पुतळा अशी हाक मारलेली आहे आणि ती हाक कोणी मारलेली आहे असं बघितलं तर पलीकडच्या कोपटातून आवाज आला आणि तो गंगूमावशीनं पलीकडच्या कोपटातून त्या पावसाच्या वातावरणातच त्या कोपटातून हाक मारलेली होती. तशी ती पुतळी जी आहे ती भानावरती आली आणि गडबडीनं ती बोललेली आहे का हो भागा म्हणजे मावशी किंवा गंगू मावशी असं ती म्हणालेली आहे. त्यावेळेला बाईला काही अंतर पडलं का म्हणजे काही बरं आहे का असं तिला एकंदरीत त्या गंगू मावशीला म्हणायचं होतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं कुठला मावशी ती म्हणालेली आहे म्हणजे कुठलं मावशी असं ती म्हणते आहे. म्हणजे तिची इच्छा जी आहे किंवा तिचं असणारा काय म्हणतो आपण ती असणारी पुत्री जी आहे तिच्या मनासारखं होत नाही. आणि काही खाल्लं का असं जेव्हा तिने विचारलेलं आहे त्यावेळा भागाच्या कपाळावर हात ठेवून या ठिकाणी पुढं सरून ती बसलेली आहे आणि काहीही खाल्लं नाही छा असं ती म्हणालेली आहे. पुतळीनं भागाच्या तोंडाकडे बघितलं आणि मग भागाचं वट जणू काहीतरी थोडं हललेलं आहे आणि कुणीतरी आपल्या मुलीला हाक मारली. दोघींचा संवाद काहीतरी चालला आहे याचं भान थोडंसं त्या भागाला झालेलं आहे. आणि पुतळा बाईला वासना झाली आहे म्हणजे गंगू मावशीनं सुद्धा आता थोडंसं अंदाज घेतला आणि ती पुतळीला सांगते की बाईला म्हणजे त्या भागाला वासना झाली आहे. आणि ती कशाची वासना झालेली आहे तर तिनं सांगितलेलं आहे की तिला काहीतरी उलशी साबुती करून घाल. आणि म्हणून पुतळीनं ला सांगितल्यानंतर ती पुरा आणखी विचारात पडलेली आहे. मावशी काहीच मागून मागितली आणि वासना झाली म्हणते. म्हणजे तिनं मागितलेलं आहे, तिनं काहीतरी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आई बघ माय गंगू कळवळलेली आहे. आणि गंगूनंसुद्धा थोडंसं येऊन नंतर तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं तर प्रत्यक्षरित्या मरणाऱ्या एखाद्या माणसाची इच्छा एखाद्या पदार्थावर झालेली असते आणि त्यामुळे त्याच्या मनाचं बेचैन अवस्था पाहून कुटुंबातल्या इतर व्यक्तींना सुद्धा कशा पद्धतीनं त्या गोष्टी शोधण्यासाठी नंतर प्रश्न पडतो किंवा काळजी लागते याचं चित्रण येत आहे. म्हणजे वास्तव्यात दारिद्र्यात खिचपत पडलेल्या एका दलित कुटुंबाची कहाणी चित्रित इथं होताना करता सवरत घरामध्ये पुरुष कोणी नाही. भागात राहता अंतरुणाला टेकलेली आणि मुलगी तरुणीसाठी या ठिकाणी घरामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये ती अंतरुणाला पडलेली आई ज्यावेळेला एखादी इच्छा व्यक्त करते त्यावेळेला जी गोष्ट आयुष्यात कधी मिळणार नाही किंवा मिळू शकत नाही त्या गोष्टीच्या शोधासाठी मग कसं धडपडावं लागतं त्याची काळजी कशी लागून राहते याचं एक वेगळं चित्रण या ठिकाणी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं. आणि म्हणून या कथेमधली वासना हा शब्द जो या कथेमधला जो आहे तो एकच सांगून जातो की काहीतरी अपेक्षा किंवा काहीतरी इच्छाशक्ती आहे. आणि त्या टप्प्यावरती त्या गंगू मावशीचं आणि पुतळाचं चर्चा दोघींची मध्ये झालेली आहे. आता
भागाची इच्छाच आहे तर काहीतरी करणं हे तितकंच गरजेचं आहे असं म्हणून ती प्रयत्नाला लागते. म्हणजे पुतळी जी आहे ती नंतर शोधू लागते आणि मग गंगू मावशीच तिला सांगते. काय सांगते तर देसाईचा जो वाडा आहे किंवा देसाईचा ढवारा जो आहे, असं तिकडे मराठवाड्यामधला तो शब्द आहे, ढवारा आहे. आणि मन ती सांगते उद्याच तिथं या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे जेवण जे आहे ते बोकडं कापली जाणार आहेत, मांसाहारी जेवण आहे, मटणाचं जेवण आहे असं ती सांगते. आणि याचा प्रचंड आनंद पुतळीला होतो. आपल्या आईची इच्छा आता पूर्ण होणार, आपल्या आईला ते खायला आपण घालणार, मागून आणून का होईना आपण आईला ते देणार, याविषयी तिच्या मनातली जी चिंता आहे ती थोडीशी कमी झालेली आहे किंवा तिची काळजी थोडी कमी झाली. आणि त्या टप्प्यावरती या ठिकाणी देसाईच्या वाड्यातलं मग रानोमाळ डुलणारी पिकं आता कापलेली होती, सुगी झालेली पूर्ण झालेली होती, मळण्या झालेल्या होत्या, धान्य गावामध्ये आणून टाकलेलं होतं, सगळीकडे सुजलाम असं वातावरण होतं. अशा परिस्थितीमध्ये देसाईच्या वाड्यामध्ये त्याच्या भावकीला देसाईनं 4-3 बोकडं कापून या ठिकाणी ते मटणाचा बेत केलेला होता, कार्यक्रम केलेला होता. आणि त्यावेळेला हे वातावरण जे आहे म्हणजे अलीकडच्या या जागतिकीकरणाच्या प्रभावामध्ये अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला वाचायला मिळणार नाही. स्वत्व जागृत झालेला दलित समाजसुद्धा आत्ता कुणाच्याही घरी विनाकारण मागायला जाणार नाही. पण मागच्या 40-50 वर्षापूर्वी 30-40 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की दलितांनासुद्धा इच्छा झाली तर ते पाटलाच्या घरी किंवा सवर्णांच्या घरी जाऊन मागून आणून आपलं पोट भरणं एवढाच त्यांचा व्यवसाय त्या वेळेला होता. आणि अशीच अवस्था इथं झालेली आहे. देसाईच्या वाड्यामध्ये किंवा शेतमळ्यामध्ये जेवणाचा मोठा बेत आहे हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला दलितांनीसुद्धा तिथं गर्दी केलेली आहे. आणि मग त्यांना न बोलवतासुद्धा ते आलेले आहेत. म्हणून तिथं या ठिकाणी सकाराम नावाच्या माणसानं इतका त्रागा करून घेतलेला आहे किंवा देसाईच्या पुतण्यानं इतका प्रचंड त्रागा स्वतः करून घेतला की त्या देसायांना जातीवाचक शब्द बोलून त्यांना कुठेतरी बाजूला करणं किंवा त्यांना हाकलून देणं अशा पद्धतीची कृती किंवा घटना पूर्वीच्या काळामध्ये घडत होत्या. आणि त्या टप्प्यावरती इथं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं समजून आपल्याला एकंदरीत घ्यावयाच्या आहेत. आणि म्हणून इथं पहिला म्हणजे भास्कर चंदनशिव यांच्या कथेचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये 3 स्वतंत्र प्रसंग येतात, 2, 3, 4 स्वतंत्र प्रसंग येतात, त्या घटना येतात आणि त्याचं एकंदरीत साखळीबद्ध रचना केली की त्यांची ती कथा पूर्ण होते. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये वासना कथेतल्या भागा अंतरुणाला खेळलेली तिच्या शेजारी बसलेली पुतळी आणि मग गंगू मावशी या दोघींच्यातला आणि तिथला संवाद आणि तिथलं वातावरण हे चित्रित आता पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे. आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला किंवा दुसऱ्या भागामध्ये असं दिसतं की प्रत्यक्ष देसाईचा मळा दाखवलेला आहे आणि त्या मळ्यामध्ये जेवणाचा प्रचंड बेत करून कशा पद्धतीनं तिथं पंक्ती पडत आहेत आणि तिथं दलितांची पोरं कशी या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळेल या आशेपोटी बसलेली आहेत. त्याच्यामध्ये पुतळीसुद्धा गेलेली आहे. मग पुतळीला या ठिकाणी आपल्या त्या बरोबर नेलेल्या तांब्यामध्ये तो असणारा मटणाचा रस्सा किंवा ती आमटी किंवा मटणाचा रस्सा आणि त्याच्यामध्ये काही 4-2 तुकडे मिळाले तर आपल्या आईला नेऊन आईची इच्छा पूर्ण करायची आहे, तिची वासना झालेली जी आहे त्याला या ठिकाणी हे आपलं ते काम आहे असं म्हणून ती तिथं आलेली आहे. प्रत्यक्ष सकाराम ज्यावेळेला तिच्याकडे पाहतो त्यावेळेला सकारामच्या मनातली वासना जागृत होते, शारीरिक वासना जागृत होते आणि नंतर जणूक येतो या ठिकाणी तिच्याकडं ज्या नजरेनं पाहतो प्रत्यक्षरित्या तिच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रचंड राग येतो. पण आईच्या इच्छेसाठी म्हणजे पोटासाठी खायला एखादा पदार्थ खायला होणारी वासना आणि प्रत्यक्षरित्या आपल्या स्वतःची शारीरिक वासना हे या दोन्हींचा मेळ या कथेमध्ये फार सुंदररित्या साधण्याचा प्रयत्न एकंदरीत कथाकारांनी केलेला आहे. आणि म्हणून भास्कर चंदनशिव यांच्या ग्रामीण कथेमध्ये दुहेरी अर्थानं या ठिकाणी कथाकार एखादा शब्द वापरतो आणि फार प्रभावीरित्या सामाजिक वास्तव आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. तर या अंगानं ही सामाजिकतेची जाणीव व्यक्त करणारी ही कथा मानवी जीवनाचं एक स्वतंत्र विवेचनच कुठेतरी स्पष्ट करते आणि त्याला एक स्वतंत्र वेगळेपण कुठेतरी प्राप्त झालेला आहे असा तिथं एक स्वतंत्र आशय प्राप्त होतो आहे. आणि मग तिथं आबा देसायांचा जो वाडा गावामध्ये प्रचंड आहे, प्रचंड मोठी शेती आहे आणि गावाच्या शेजारच्या त्या शेतीमध्ये त्यांच्या खंड्या ज्वारी झालेली आहे. आणि मग म्हसोबा पुढं भावपूर्ण हात जोडून त्यानं नवस जे बोललेलं आहे
ते नवस फेडण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे तर जेवणाचा मोठा बेत केलेला आहे. आणि अशा वेळेला त्या जेवणाच्या बेटातनं त्यांनी सांगितलं आहे, कोठ्यापुढच्या पटांगणामध्ये 2 मोठी भांडी रटरटू लागलेली होती. 4 बोकडांच्या साबुतीचा वास साऱ्या रानभर पसरलेला होता. मेलेलं जनावर बघून गिधाड जमावी तशी साऱ्या गावातली माणसं, त्यानंतर दलितांची काही माणसं तिथं जमलेली होती. ज्यांना निमंत्रणही दिलेलं नव्हतं अशी ती माणसंसुद्धा ते कधी झाली होती. लेकराबाळाने एकच कालवा उठवला होता आणि बत्तीच्या उजेडामध्ये रटनटणाऱ्या त्या खमंग वासाकडं ती आसूसल्या नजरेनं बघत होती. तोंडाला सुटलेल्या लाळीनं मुटकं घेते तिथंच बसणं होती. म्हणजे ती असणारी या ठिकाणी दलितांची पोरं मुलं तिथं कशा पद्धतीनं बसून त्या सगळ्या गोष्टी आपल्या अपेक्षेने बसलेली होती याचं चित्रण एकंदरीत आहे. मग त्यांना भडव्यानं म्हणून शिव्या दिल्या जातात, त्यांना हाकलून देण्याची भाषा होते, त्यांना या ठिकाणी त्यांची हेळसांड होते. तशाही परिस्थितीमध्ये ते सर्वजण तिथं बसलेले असतात आणि त्यांचं पोटाची आग त्यांना बसू देत नसते याचं चित्रण या ठिकाणी कथाकारानं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं एक स्वतंत्र आविष्कार या कथेतनं चित्रित झाला. अजून या कथेमध्ये नंतर काय स्पष्ट करत होतं आहे, त्यानंतर या कथेमध्ये काय अभ्यासाला लागणार आहे हेही त्यानंतर आपल्याला समजून येईल. तर फार शांत चित्तानं तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.